मिरजेत 300 फूट तिरंग्यासह भव्य तिरंगा रॅली, विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग. घर प्रमुख न्यूज मिरज. मिरज, देशभक्तीचा जोश, हातात तिरंगा आणि भारतमातेच्या जयघोषाने आज मिरज शहर दुमदुमून गेले. स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मिरजेत तब्बल 300 फूट लांबीच्या भव्य तिरंग्यासह तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले. माजी पालकमंत्री तथा मिरज विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली ही रॅली मोठ्या उत्साहात पार पडली. मिरज शहरातील विविध शाळांमधील विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रॅलीतील 300 फूट लांबीचा भव्य तिरंगा आणि विद्यार्थ्यांच्या हातातील असंख्य छोटे तिरंगे हे विशेष आकर्षण ठरले. भारत माता की जय, वंदे मातरम आणि जय हिंद अशा घोषणांनी संपूर्ण रॅली मार्ग दुमदुमून गेला. शालेय गणवेशात शिस्तबद्ध पद्धतीने सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. रॅलीला मिरजकर नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोबाईलमध्ये या ऐतिहासिक क्षणांचे फोटो आणि व्हिडिओ टिपले. विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकता, राष्ट्रप्रेम आणि तिरंग्याचे महत्त्व रुजविण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले. मिरज शहराचे तिरंग्याशी असलेले नातेही या निमित्ताने अधोरेखित झाले. काही वर्षांपूर्वी महात्मा गांधी पुतळ्याजवळ माजी सभापती निरंजन आवटी यांच्या पुढाकाराने 100 फूट उंच तिरंगा ध्वजाचे लोकार्पण करण्यात आले होते. या रॅलीस मकरंद भाऊ देशपांडे, भाजप महिला मोर्चाच्या स्वाती खाडे, रसिका खाडे, नगरसेवक निरंजन आवटी, योगेंद्र थोरात, अशोकसिंग राजपूत, नगरसेवक दयानंद खोत, नगरसेविका विद्या नावडे, अर्पणा शेटे यांच्यासह भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 300 फूट तिरंगा, हजारो हातात छोटे तिरंगे, देशभक्तीच्या घोषणा आणि मिरजकरांचा उत्स्फूर्त सहभाग या सर्वांमुळे आजची तिरंगा रॅली मिरज शहरातील लक्षवेधी आणि स्मरणीय ठरली. एकूणच आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली आयोजित या भव्य तिरंगा रॅलीच्या माध्यमातून एकता, राष्ट्रप्रेम आणि देशभक्तीचा संदेश मिरज शहराने दिला. घर प्रमुख न्यूज मिरज. आज भारतवर्ष घर घर तिरंगा आणि प्रत्येक तालुक्यातून तिरंगा रॅली हा एक उपक्रम आपले लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी यांनी हा संदेश दिला खाली. त्या पद्धतीनं आज महत्त्वाची गोष्ट की घर घर तिरंगा आजपासून ते 15 तारखेपर्यंत आम्ही सांगितले, आदेश दिलेत, विनंत्या केलेत. आपल्या घराला आज झेंडा लावायचा, तो 15 तारखेपर्यंत ठेवायचा आहे. आणि त्याच पद्धतीनं आज घर घर तिरंगा आणि रॅली, तिरंगा रॅली ही आज संपन्न झाली. ह्या तिरंगा रॅलीत बऱ्याच शाळा, संस्था, सगळे ज्येष्ठ नागरिक, सगळे आदरणीय महिला मोर्चाचे अध्यक्ष आणि बाकी सगळे आमचे नगरसेवक, सगळे कार्यकर्ते, मकरंद देशपांडे असतील, शेट्टी असतील, फरुबाई असतील आणि बाकी सगळे आणखी बरेच लोक आमचे अध्यक्ष आहेत, अण्णा, असे सगळे बरेच, सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळे इथं उपस्थित राहिलेले आहेत. माजी सैनिकांची मोठी संख्या आज इथं उपस्थित दाखवते आहे. राष्ट्राचं प्रेम त्यांच्या माध्यमातून सगळ्या जनतेला मिळतं. त्या उद्देशानं ही रॅली, भव्य रॅली अशी इथं संपन्न झाली. आज मी सर्व रॅलीत आलेले आमचे मलखांब, आम्ही एका टेम्पोवरती एक मलखांब लावला होता. मलखांबच्या मुलांनी पुरा 1.5 तास कसरत त्यावर केली आणि हे एक वेगळं वातावरण तयार केलं. त्यामुळे त्यांनाही धन्यवाद देतो. सर्व विद्यार्थ्यांना, विद्यार्थिनींना, सर्व कार्यकर्ते. थोडीच मी आपल्याला विनंती करतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम. धन्यवाद.